गोलंदाजीसाठी पाहिले तर कालराम विषय सज्ज झालेले आहेत. सलामीवीराच्या भूमिकेत मयूर शिळके सध्या स्ट्रायकर एंडला. सामना सुरू, दोन्ही टीमला लक्ष लक्ष शुभेच्छा. पहिला चेंडू थांबले, ऑफसाईडला पॉज घेतला, हा पंप पूल करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड थ्रो, डीप मधून चांगला थ्रो विकेट किपरला आलेला आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत महत्वपूर्ण डावात सध्या धावसंख्येचा श्री गणेश खातं खुलं करण्यात आलेलं आहे. त्या बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचं. मयूर शेळक्यांच्या माध्यमातून ही पहिली सिंगल धाव. लेफ्ट हँडर बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला प्रतीक, त्याच्या अंगे ऑफसाईडला मिड विकेट, त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. इनफिल्डमध्ये मिड विकेट, शॉर्ट फार लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ देखील आता सेट करण्यात आलेला आहे. स्ट्रायकर एंडला प्रतीक ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॉल ट्रॅव्हल होतो, शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला एक सिंगल बनली. जोपर्यंत बॅकअप पोहोचेल डीप मधून तोपर्यंत दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे. ती सध्या 3 या आकड्यावरती. 3 ऑन बोर्ड, 3 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पहिलं सत्र सुरू झाल्याबरोबर पहिला बॉल त्या ठिकाणी 12:44 पडलाय. लक्ष सुद्या फिल्डिंग करणारा संघ पराग वॉरियर्स भालुक. ऑन साइडला वळवला मिड विकेटला. पॉवर प्ले मध्ये ही पॉवरफुल फलंदाजी, बॉल पाठवलाय प्रतीकनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आगाज केलाय, संघर्षाचा यलगार केलाय तो जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचा पहिला मॅक्सिमम षटकार. साधारण धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली ती सध्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम प्रतीक. पॉवर पॅकेट फ्रॉम हिम, ज्याची जबरदस्त सुरुवात या डावामध्ये झालेली. इंडिव्हिज्युअल 2 चेंडूत एका षटकारासोबत एका दुहेरी सोबत तो 8 वरती पोहोचलेला आहे. तर सांघिक धावफलक आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचं. 9 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 9 धावा धावफलकावरती. काउंटर अटॅक पॉवर प्ले मध्ये सध्या सुरू केलाय तो बॅटर प्रतीक शिंगोळेनं. लो फुल टॉस, बोलर्स बॅक ड्राईव्ह. मिड ऑफचा फिल्डर थोडासा वाईडिश उभा होता. लॉंग ऑनच्या फिल्डरला संधीच नाहीये. अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटमधील सर्वाधिक सुरक्षित फटका, सेफ स्ट्रोक, डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड, चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला कव्हर्स मधून. व्हेरी गुड बॅटिंग. अगदी सुईतून जितक्या सस्तेनं धागा काढावा तसा बॉल काढला मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक देखना दैदिप्यमान फटका. प्रतीक ऑन फायर. लागोपाठचा दुसरा 4, चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झाली आहे ते बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग वडवली क्रिकेट संघाची. 17 धावा. ऑन साइडला अक्रॉस द लाईन पूल करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सरते शेवटी निर्धाव चेंडूनं पहिलं षटक समाप्त झालंय. कालराम विषयीचं जबरदस्त सुरुवात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग वडवली क्रिकेट संघाची 50+ धावसंख्या उभारायची या मानद संघ कर्णधार अजिंक्य जामगरे यांनी प्रतिक्रिया देत असताना व्यक्त केला होता. आणि त्याला अनुसरून या मॅच मध्ये ड्रीम अँड आयडियल स्टार्ट स्पेशली फ्रॉम प्रतीक, ज्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये 5 चेंडूत 16चं, 1 षटकार, 1-2 चौकार त्याच्या बॅटमधून कॉन्ट्रीब्यूट झालेले आहेत. आणि या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये सध्या फलंदाजीनं छाप सोडली आहे ती प्रतीक शिंगोळे अर्थातच बाळानं. स्कोर 17 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. महत्वपूर्ण डाव. षटक दुसरं सुरू झालंय. संघ नायक संघ कर्णधार गणेश विषय सध्या गोलंदाजीसाठी. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. त्याच कारणासह डीप मध्ये बाउंड्री स्विंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना 5 फिल्डर आपण बघत आहोत. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आतली कडा आणि पाठीमागे यष्टीरक्षकाचं बॅकअप आलं. पहिलं सुयश जे गरजेचं होतं, नितांत आवश्यकता होती ब्रेक थ्रूची, तो ब्रेक थ्रू मिळवून दिला संघ नायक गणेश विषयनं. मयूर शेळके बॅक टू द पवेलियन.
या मॅच मध्ये पहिली सफलता मिळवून दिली आहे ती पराग वॉरियर्स बालोकला. 17 वरती पहिला धक्का, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती. मात्र तदनंतर इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो मयूर शेळके यांचा फसलेला आपण बघत आहोत. गॅप मोठा होता, त्याच कारणास्तव तो गॅप पीक करण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा अपयशी राहिला. पहिलं सुयश पराग वॉरियर्स बालुकला 17ला पहिला झटका. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत वैभव शिंगोळे. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर, स्पेशली समर्थ ग्रुपा चषकामध्ये शिवप्रेमी शिरगावच्या अगेन्स्ट साकारलेली ती केली आजही संस्मरणात आहे. ज्यांच्याकडे आक्रमकता आहे, प्रचंड विध्वंसकता आहे, ते सध्या फलंदाजीसाठी टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव पहिला बॉल मिस टाइम फटका, झेलची संधी की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फिनिश होले. सिटीज बॉल फिनिश होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉन्फिडन्स स्टार्ट नव्हता, मात्र बॉल वाऱ्याच्या लाटांवरती स्वारत असताना मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. वैभवनं देखील ट्रॅक जरा खाली करा वैभव एसीडीच, कारण स्पर्धेचं डेट प्रक्षेपण सुरू आहे. षटकारांना धावा संख्या आपण बघत आहोत 23. 23 धावा सध्या स्कोरबोर्डवर. प्रतीक शिंगोळेची पहिल्या षटकात जबरदस्त आक्रमकता, त्यानंतर विध्वंसकता. वैभवचे बागफोडवर आले डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बॉटमॅटचा अत्यंत सुंदर ऑफर, फक्त रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. मिळते ती कव्हर पॉइंटला एक सिंगल, आणि या सिंगलच्या जोरावरती धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्या 24. 24 धावा स्कोरबोर्डवर. स्पीडअप गरजेचं राहील. पराग वॉरियर्स बालुक लक्ष सुद्धा 12:44 ला पहिला बॉल पडलाय. (24) ऑन बोर्ड. लेफ्ट हँडर बॅटर प्रतीक शिंगोळे, अर्थातच बाळा सध्या स्टॅकर एंडला. एस सिटीज बाबू ज्यांचं निकनाम आहे ते सध्या स्टॅकर एंडला. स्विच हिट रिव्हर्स टीम. स्ट्रेट बॅटनं चांगल्या रन स्कोर करण्यात आलेला आहे, त्याच कारणास्तव अतिरिक्त जोखीम घेण्याची काही गरज नाही. ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स स्टार्ट या डावाचा केलाय फलंदाज प्रतीक शिंगोळे, अर्थातच बाबून. जगदीजी भाग्यवंत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार खिडनगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती. बिग धमाका कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. डाऊन द लेग स्टिक, ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत सध्या पोचल्या पुढे तो बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचा. 25 या आकड्यावर. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, मात्र तदनंतर गोलंदाजानं दिशा गमावली. त्याच कारणास्तव एक अतिरिक्त धाव सध्या बहाल करण्यात आलेली आहे ती संघनायक, अर्थातच गणेश विशेकडून. अपील झालं पॅचेससाठी, मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप पर्यंत सांगून देत सिटीज. कन्फर्मेशन आलं नाही. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांकडून. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक 17 धावा, मात्र या षटकात संघनायकाचं कमबॅक आपण बघत आहोत. महत्वपूर्ण एक धक्का देत असताना अवघ्या 8 धावा खर्च केलेल्या आहेत ते गणेश विषय, अर्थातच युवीनं. 12.50 ची धावगती 2 षटकात 25 बनवल्या गेल्या. जय बजरंग वडवली हा संघ इन ॲक्शन आपण बघत आहोत. पराग वॉरियर्स बालुकच्या अगेन्स्ट ग्रुप ए मधील पहिल्या फेरीतीला तिसरा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. यानंतर आणखीन एक बिग बॅटल आपल्याला एन्जॉय करता येईल. ग्रुप ए मधील चौथी लढत यानंतर आपल्या भेटीला येईल. चार मध्ये शिवशिवळेश्वर बी आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज वडवली असा सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा केतन विषय गोलंदाजीसाठी. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. पहिला बॉल लो, फुल टॉस ऑन साइडला टर्न केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वैभव शिंगोळेचा कॉन्फिडन्स स्टार्ट, वैभवशाली परंपरा, वैविध्यपूर्ण फटका, षटकार.
त्याच्या अगेन्स्ट देखील आक्रमक सुरुवात. ऑनसाइडला शफल आकर्षून खेळण्याचा प्रयत्न करत होते. बाटची हलकीशी कडा, तदनंतर यष्टीरक्षकाचा आलं बाकाप आणि मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच दिलंय ते गोलंदाज केतन विशेनं. दुसरा धक्का जय बजरंग वडवलीला माघारी परत आहेत वैभव. स्वतः संघनायक अजिंक्य जामगारे आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सुरुवात जबरदस्त झाली होती डावाची, मात्र मयूर जसे माघारी परतले. वैभव यांच्या बॅटमधून शॉर्ट कॅमियो 3 चेंडू 13चं योगदान ते देखील सध्या माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31ला सध्या 2 लॉस. व्हीआयपी डॅशवरती उपस्थित सर्व अतिथींचं बिग धमाका कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 31ला 2 लॉस. संघनायक मैदानावरती आणि तो देखील पहिल्या चेंडूवरती बाहेर. बॅटची बाहेरची कडा. यष्टीरक्षक जगदीश सासेचं आलं बॅकअप आणि कमबॅक केलं पहिल्या चेंडूवरती. षटकार आल्यानंतर गोलंदाज केतन विशेनं लागोपाठचं दुसरं सुयश. कोरावळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक उद्योजक उपस्थित असतील तर आयोजन समितीच्या वतीने विनंती आहे, आपण सर्व आमच्यासाठी प्रेरणा आहात, आमचे मार्गदर्शक आहात. आपण सर्वांनी येऊन या मेन स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. कोरावळेकर चषकाची या आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. लक्ष सुद्धा. न्यू बॅटर रवी वारगडे जे नेहमी सलामीसाठी असतात, मात्र या मॅचमध्ये 5व्या क्रमांकावरती त्यांची नियुक्ती संघ कर्णधारावरती करण्यात आलेली आहे. काशीनाथजी धुमाल क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. रवी वारगडे न्यू बॅटर सध्या ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. विकेट हॅट्रिकची संधी आता निर्माण झाली आहे. पाहायचं बिग धमाका कोरावळेकर चषकातील पहिली विकेट हॅट्रिक त्या ठिकाणी कॅरी केली जाईल का? गोलंदाज केतन विषय या स्पर्धेच्या निर्णायक पहिल्या दिवसात आपल्या नावावरती एक अनोखा विक्रम, एक नवा अनोखा रेकॉर्ड नोंदित करतील का? 31ला सध्या 3 लॉस, स्टील 3 टू गो. ऑन हॅट्रिक संधी बनली गोलंदाज केतन विषयला. न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत रवी वारगडे. हॅट्रिक बॉल टॉप एज. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र कॅच ड्रॉप. संधी बनली होती, तिचं सोनं झालं नाही. फाईन लेगला फिल्डर उपस्थित होते विलास विषय, ज्यांचा प्रयत्न फसला, मात्र एक धाव आणि त्या सौम्यात रवी वारगडेला मिळणार या मॅच मध्ये हे जीवदान. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 32. आतापर्यंत 32 आकड्यावर लेफ्ट हँडर बॅटर प्रतीक सध्या स्ट्रायकर एंडला, ज्यानं सुरुवात दमदार केली होती या डावाची. आता शेवट देखील त्यालाच करायचा आहे, कारण मिडल ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट गमावलेले आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग वडवली क्रिकेट संघानं. बॉलर तयार केतन. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. यष्टीरक्षक जगदीश सासे आता चेंडूच्या खाली पोहोचले. चांगला झेल त्यांनी संपादित केला आणि शॉट कॅमियो आता समाप्त झालाय, तो सलामीवीर प्रतीक शिंगोळेचा. 32ला 14 धक्का जय बजरंग वडवलीला. यांचा शुभ सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. सचिनजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते मयूर शेळके सर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार मयूर शेळके सर, दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं सचिनजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते होतं. सनमायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उबदार शाल आणि त्या समेत मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ. यानंतर जगदीशजी भाग्यवंत यांचा शुभ सन्मान तुषार धुमाल लतादस दाजी यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करूयात मुख्य व्यासपीठावरती.
स्टील 1 टू गो. 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. 3 धके आतापर्यंत दिलेले आहेत. ते केतन फुल टॉस, मिस टाइम फटका, चौथं शिवेश आणि ते नाही आलं. सोपा झेल सोडण्यात आलेला आहे. अदरवाईज या षटकात 5 विकेट देखील कॅरी झाले असतात. 2 झेल ऑलरेडी ड्रॉप झालेत. त्याच कारणास्तव आपण बघत आहोत थोडेसे नाखुशे क्षेत्ररक्षक संघ कर्णधार गणेश. मात्र फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला जपावं लागेल कारण समोर चॅलेंज तगडं आहे. जे बजरंग वडवलीचं 3 षटकं संपली. 34 बनवलं गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. 11.33 धावगती. गौरवजी पवार मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचा शुभ सन्मान नितीनजी धुमाल यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. मी विनंती करेल गौरवजी पवार आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. स्पीडअप गरजेचं राहील. पराग वारिस बालुक. अंतिम षटकात यष्टी रक्षक ज्यांचं महत्वाचा रोल 3 षटकांमध्ये संपला आणि आता ते गोलंदाजीसाठी अर्थात जगदीश सासे लेफ्ट हँडर मीडियम पेसर सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना जगदीश सासे. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित अमोलजी शिंदे यांचाही शुभ सन्मान आपण धनाजी धुमाल यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. अमोलजी चौधरी यांचा शुभ सन्मान धनाजी धुमाल यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. झेलची संधी आणि त्या संधीचं सुयश. एका पाठोपाठ एक झटके आता बसले. चांगली सुरुवात झाली होती मात्र अपेक्षेप्रमाणे शेवट झाला नाही. एका पाठोपाठ एक झटका. जय बजरंग वडोलीला तू चल मैं आहे अशी परिस्थिती. रवी वारगडे देखील परत आहेत माघारी. दिनेशजी कापडी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा शुभ सन्मान तुलसीदासजी गणेशजी धुमाल यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. विशालजी शिंगोळे देखील क्रीडानगरीत उपस्थित आहेत. विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं स्वागत आहे. दोन षटकात 25 धावा बनवल्या होत्या मात्र तदनंतर या मॅच मध्ये थोडी पिछाड झाली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग वडवलीची. गोलंदाजी करत असताना स्तुतिमय कामगिरी स्पेशली केतन विषय मॅन इन फॉर्म मॅन इन टच आणि त्यासमोर जगदीश सासे यांचा देखील कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत. न्यू बॅटर अमोल शिंगोले सध्या स्टॅकर एंडला. लाईन इथे पाहावी लागेल. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल इट इज वाईड. गाईडलाईनच्या बाहेर एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 35 या आकड्यावर. क्रीडानगरीमध्ये कोरावळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ त्याचप्रमाणे उद्योजक समाजसेवक उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. आपला सर्वांचं कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. 3 धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. ट्रिपलच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत दाफलकरवरती 38. आतापर्यंत 38 धावा स्कोरबोर्डवर. न्यू बॅटर आपण बघत आहोत स्टॅकर एंडला सध्या भास्कर. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल तो बॅटिंग करणारा संघ जय बजरंग वडवली. शफल आकारात होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चांगला वेग पाहायला मिळाला. टर्न विथ बाउन्स. चेंडूला उचली देखील मिळाली आणि त्यासोबत वळण देखील मिळालं. लेग बायचा कन्फर्मेशन सिग्नल ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांकडून. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. स्कोर एक्स्ट्रा रन सोबत 39. आतापर्यंत 39 आकड्यावर. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्टॅकर एंडला अमोल कट करण्याचा प्रयत्न करत होते. धाव हवी आहे. नॉस्ट्राकर एंडला 4 रनआउटचा आणि त्या संधीचं सोनं. अमोल देखील माघारी परत आहेत. 39 वरती 6वा झटका जय बजरंग वडवलीला. या पण व्यासपीठावरती बिग धमाका कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आपलंही वेलकम आहे. हाफ ट्रॅकर शफल झाले. तदनंतर लॉंग लेगला हा सफल फटका बॉल पाठवलाय. लांबच लांब दूरच दूर आउट ऑफ द पार्क. युजिट 6 समारंभ जबरदस्त झालेल्या पहिल्या डावाचा भास्कर वारगडे यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायच्या सामन्याच्या निकालावरती किती इम्पॅक्ट टाकेल. 45 बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग वडवलीनं तर 46चं टार्गेट
महत्त्वपूर्ण द्वितीय सत्रात पराग वॉरियर्स भालुकच्या अगेन्स्ट. यानंतर होणारा महत्त्वपूर्ण सामना धडाकेबाज स्पोर्ट्स वडवली आणि त्यांच्या विरोधात शिवशिवळेश्वर बी या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपण कव्हर करत आहोत. टॉससाठी टॉस कबस कक्षेमध्ये आपल्या समोर जॉईंट होतील सुनील शेळके सर आणि या नाणेफेकीचा कौल आपण आपल्या सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मोतीरामजी हरड आणि त्यासमेत योगेशजी अधिकारी क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले दोन्ही अतिथींना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर होणारा सामना धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली त्यांच्या विरोधात शिवशिवळेश्वर शिवळे बी असं बाटल आपल्याला एन्जॉय करता येईल. शिवशिवळेश्वर शिवळे बीचे कॅप्टन उपस्थित आहेत. धडाकेबाज वडवली कॅप्टन आपण इमिडिएटली या. दोन्ही संघ कर्णधार उपस्थित झालेल्या त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत. जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. टिल देन ओ टू यू टॉस बॉक्स. 45 बनवल्या. 46 इज द टार्गेट. युवी अँड ऑल टीम पराग वॉरियर्स भालुक लक्ष सुद्धा. चला अतिथी जगदीशजी भाग्यवंत लगेचच आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करा. लक्ष सुद्धा. यानंतरचा महत्त्वाचा सामना की ज्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. पहिल्या फेरीतील हा महत्त्वाचा चौथा सामना असणार आहे. एका बाजूने शिवशिवळेश्वर बी आपल्याला पाहायला मिळतील की जे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी पहिली स्पर्धा या हंगामातली खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने धडाकेबाज वडवली संघाचे संघनायक ऋषी आमच्याबरोबर जोडलेले आहेत. त्याचबरोबर या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक मोठा शिलेदार अर्थात जगदीशजी भाग्यवंत आमच्याबरोबर अतिथी म्हणून जोडलेले आहेत. कॉलिंग कोणाचं आहे? ऋषी कॉलिंग करणार आहेत. यस, स्पिन द कॉइन. छापा हे त्यांचं म्हणणं आहे आणि नाण्याची तीच बाजू आपण बघतो. नाण्यासहित जगदीशजी आपण आमच्या मुख्य व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करावी विनंती. नाणेफेक जिंकलेली आहे ऋषी. समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ मुरबाड तालुक्यातील MGCAशी संलग्न असणारा पहिला सामना इथे खेळत आहोत. या अगोदर ते कसे खेळत आहेत त्याचा तितका अंदाज आपल्याला आलेला नाही, परंतु शिवळ्याचं क्रिकेट हे समृद्ध क्रिकेट आहे. मुरबाडच्या क्रिकेटचा जर इतिहास आपण पाहिला तर शिवळ्यामधून अशा अनेक खेळाडू आहेत की ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख करू शकतो. लिजेंडरी प्लेअर बाळामते त्यांचं ते गाव आहे. त्याचबरोबर रवी सामी असतील, महेश बांगर असतील, अशा अनेक चांगले खेळाडू शिवळ्याने आपल्याला दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना 4 षटकांचा सामना आहे. निर्णय काय घ्याल? फिल्डिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची काही विशिष्ट कारणं तुम्हाला सांगता येतील का? काय विशिष्ट असं कारण नाही आहे सर, कारण शिवळा संघ नवीन दिसतोय आम्हाला, त्यासाठी काय नाही. त्यामुळेच त्यांना अगोदर खेळू द्यायचा आहे. किती धावा बनतील त्या पद्धतीने दुसऱ्या सत्रामध्ये त्या चेस करण्याचा प्रयत्न करणार आहात. धडाकेबाज स्पर्धा ही मुरबाड तालुक्यातील वर्ल्ड कप मानली जाते आणि त्याच पद्धतीने आता मुरबाड तालुक्यामध्ये अशा अनेक आयोजक समोर आलेले आहेत जे आयोजनाचा स्तर वर घेऊन चाललेले आहेत, उंचावर घेऊन चाललेले आहेत. या स्पर्धेच्या आयोजकांसंदर्भात त्याचबरोबर या स्पर्धेसंदर्भात ऋषी काय म्हणाल? खरोखर म्हणजे धडाकेबाज ही स्पर्धा खूपच मोठी आहे आणि ती आता तर सध्या सर्व भारतात प्रसिद्ध झालेली आहे. आणि आयोजक म्हणजे आमचे सतीश शेळके सर, तसेच योगेश अधिकारी सर, हे खूप मेहनत घेतात. तसेच आमचे त्यांना जोडीदार जे आहेत ते पण खूप मेहनत घेतात. मेहनत घेतल्याशिवाय इतक्या मोठ्या पद्धतीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत नाही. याही स्पर्धेत आपण बघितलेलं आहे की कोरावळेकरांनी अत्यंत मोठी मेहनत घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीला ते घेऊन आलेले आहेत. आपण प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे वळतोय. सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ धडाकेबाज यांच्याकडे अत्यंत चांगलं बॉलिंग युनिट आहे. किती धावा पुरेशा असू शकतात? 50 प्लस धावा बनवायच्या आहेत. आणि तुमच्या संघामधून असे कोणते खेळाडू असतील विशेषत्वाने ज्यांच्या फलंदाजीकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे? विकास इसामे, दिनेश इसामे, रोहन चव्हाण, मयूर चव्हाण, विनायक पवार. या स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? ही स्पर्धा कशी वाटली?
ही स्पर्धा जरी कोरावळे गावाची असली तरी मी माझी स्वतःची मानतो, कारण की त्यांच्यामध्येच मी नेहमी अवेलेबल असतो आणि स्पर्धेचं उत्तम नियोजन आहे. आणि या स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगली प्रतिक्रिया शिवशिवळेश्वर ब संघाच्या संघनायकाच्या वतीने दिली गेलेली आहे. मैत्रीचं नातं आहे, ऋणानुबंध या खरं तर खेळाडूबरोबर त्यांचे जोडलेले आहेत, आयोजकांबरोबर त्यांचे जोडलेले आहेत. त्याचमुळे या स्पर्धेला त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. मित्रांनो, नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे धडाकेबाज क्रिकेट क्लबच्या संघनायकाने अर्थात ऋषीने आणि प्रथमतः ते करणारे क्षेत्ररक्षण. धन्यवाद. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे. ज्या पद्धतीची प्रतिक्रिया डगआउटमधून मिळालेली आहे, काहीतरी विशेष मैदानाच्या आतमध्ये घडलेलं आहे, कारण इथेही सुरुवात चौकाराने झालेली आहे. या अगोदर मी नाणेफेकीसाठी गेलो होतो त्यावेळेसही सुरुवात चौकाराने झालेली मी पाहिली होती. आडव्या बॅटने इथे पुलचा फटका क्षेत्ररक्षकाला शोधलाय, क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, चेंडूपर्यंत पोहोचले होते, त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये त्याने अडवलेला आहे. खरं तर हा झेल होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट अलीकडे तुम्ही खेळता या पद्धतीचे झेल तुम्हाला टिपता आले पाहिजेत. परंतु क्रिकेटमध्ये जे झालं ते तुम्हाला मान्य करावं लागतं, पुढे जावं लागतं. क्रिकेट हा काय वास्तववादी आहे. क्रिकेटमध्ये जर तर थारा नसतो, किंतु परंतु का सवाल ही नाही उठता. अँड देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बर्ड्स इन क्रिकेट. उसळी घेणारा चेंडू उजवेष्टेच्या बाहेरचा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. ऑन दी अप खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी मैदानी पंचांचा विचार केला तर कल्याण ग्रामीण मधून एक अत्यंत मोठा सितारा आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वाबरोबर जोडलेला पाहायला मिळतो, तो म्हणजेच प्रवीणजी विशे सर. त्याचबरोबर याच परिसरातील क्रिकेटचा स्तर ज्याने वाढवला ते सागर कापडी सर आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सागर कापडी सर यांचे सहकारी चांगले मित्र गौरवजी, त्याचबरोबर त्यांच्या सतीने दिनेश आम्हाला पाहायला मिळतात. अमोलचंही आगमन झालेलं आहे. इथे हा फटका मोठा आहे, जितकी उंची मिळाली त्याहीपेक्षा लांबचा अंतर कापत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. हा मोठा प्रहार, वज्र प्रहार, षटकार. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर इथे पाहायला मिळतं, ते म्हणजेच गोलंदाज अजिंक्यच्या वतीने. अजिंक्य आपण बघितलं तर अनेकदा प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या संघाला जे वाट दाखवत असतात, लिडिंग रोल जे प्ले करत असतात, असे गोलंदाज आहेत अजिंक्य. परंतु यावेळेस त्यांच्यावर मार पडलेला आहे. आतापर्यंत धावपलकर धावा 13 जोडल्या गेलेल्या आहेत. हा पांपुलचा फटका समोरच्या दिशेने खेळतात. फ्रंट ऑफ द विकेट पूल करणं हे फार कठीण काम बनतं क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करत असता. परंतु काही फलंदाज निश्चितपणाने ते करत आलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला तर भारतीय संघाकडून रोहित शर्माचं नाव यामध्ये अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा अशा अनेक खरं तर फलंदाज आहेत, ते या पद्धतीचा फटका खेळत असतात. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री मोतीरामजी हरड साहेब, यांना इथे सन्मानित केले जाते. विनंती असेल हनुमंतजी धुमाळ आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. मोतीरामजी हरड यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये, त्यामुळे गोलंदाजी करणारा संघ आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेचच दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कसं सुरू करता येईल याकडे आपलं लक्ष असू द्यायचं आहे. मयूर शेळके अँड टीम पाहायचंय. आता इथे छोटेखानी वार्तालाप केला गेलेला आहे. ज्या पद्धतीचं डॅमेज पहिल्या षटकामध्ये इथे केले गेलेल्या गोलंदाजाच्या वतीने त्यांनी 14 धावा खर्च केल्या. मुख्य व्यासपीठावर मोतीरामजी हरड यांना सन्मानित केलं गेलं. रोहितजी चव्हाण साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल नितीनजी धुमाळ आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने गुलाबी रंगाचा वापर झालेला आपण बघत आहोत. रोहन चव्हाण यांना इथे सन्मानित केलं जात आहे. रोहन की जे शैक्षणिक क्षेत्रातील आमचे मित्र आहेत त्यांनाही इथे सन्मानित केले जात आहे. मयूर शेळकेच्या वतीने दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ते संपन्न केले जाईल. शिव शेवळेश्वर बी संघ यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खूप बाहेरून जाणार आहे, त्याचमुळे पण आमच्याकडे बळत आहेत. हा चेंडू वाईड इथे घोषित केला जात आहे, त्याचमुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक त्याचमुळे पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 15 आणि आवश्यक धावांचा जर विचार केला तर 46 धावा बनवायचे, त्याचमुळे आणखी 31 धावांची गरज. 18 मध्ये 31. आणखी एकदा हा पंप पूलचा फटका समोरच्या दिशेने खेळताना फलंदाजाला आपण पाहिलेले आहे. काळूरामने या अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सुद्धा हाच फटका खेळला होता. काळूराम विषय, त्याचबरोबर आपण बघतो गणेश विषय, ही अत्यंत स्फोटक आणि विस्फोटक अशा पद्धतीची फलंदाजी करणाऱ्यांची जोडी आहे. आक्रमकता त्याने गेली अनेक वर्षे सिद्ध केलेली आहे. अलीकडचा हंगाम भालुक संघासाठी फार चांगला राहिलेला आहे. हवेमध्ये ज्या पद्धतीने तीर फिरवतात त्याच पद्धतीने बॅट जरूर फिरली होती, चेंडूफळीचा संपर्क नाही. हास्य आपल्याला पाहायला मिळतं, तेच म्हणजेच फलंदाज गणेशच्या चेहऱ्यावर. आमचे कॅमेरामन जर तिकडे उपस्थित असते तर त्याने निश्चितच क्लोज अँगलमध्ये ते दाखवलंही असतं. 70 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा धावपलकावर आहेत. पुढे सरसावले. आणखी एकदा कंट्रोल पूलचा फटका फलंदाज खेळत आहेत. गणेशच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक आपण बघतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एकदा विकेट मिळेल, एकेपेक्षा अधिक काहीही नसेल. त्याचमुळे धावपलक हळूवारपणे पुढे जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर त्या आहेत 18 अर्थात 18. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा निर्धार करतायत. उजव्या हाताच्या फलंदाजापासून सातत्याने चेंडू बाहेर टाकतायत, कमी गतीने टाकले गेलेले चेंडू, त्याचमुळे त्याला आपण लेग ब्रेक असंही म्हणू शकतो. आणखी एक लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एकदा प्रवीण विशे सर आमच्याकडे वळत आहेत आणि आणखी एकदा एक अतिरिक्त धाव या धावपलकावर जोडली जाईल. फलंदाजांचा जो हिटिंग झोन आहे त्यापासून चेंडू बाजूला ठेवायचा आहे. हे खरं तर तंत्र वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मयूर शेळके सर करतायत, परंतु त्यामध्ये ते अपयशी होत आहेत. अलीकडे संघ कर्णधार या सूचना सातत्याने देत असतो आपल्या गोलंदाजाला की 1-2 वाईड आले तरी चालतील, फलंदाजाला षटकार मारून देऊ नका. 26 धावांची गरज आहे. आकुटप्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून खेळून काढलेला आहे. अप्परकटचा अत्यंत चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळतात फलंदाज. अंतिमता चेंडूची गती थोडी कमी जरी झाली असेल तरी चेंडूने यावेळेस त्याचा अंतिम साध्य साधलेला आहे. डिपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला. हा फटका दर्जेदार आणि हा आकर्षक चौकार. सन्मानित केलं जात आहे. राजन धुमाळ, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. धावपलक या चौकाराने पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 24 अर्थात 22 धावांची गरज आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळत आहे, परंतु शॉर्ट लेगला बीट करू शकले नाही यावेळेस फलंदाज काळूराम विषय. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, अतिरिक्त गतीने हाताळला होता. यावेळेस आर्म बॉलचा वापर करतायत. या अगोदरचे चेंडू फिरवण्याकडे कळ होता गोलंदाजाचा, परंतु इथे आर्म बॉल टाकतायत, अधिकची ताकद वापरतायत, शोल्डरचा अतिरिक्त वापर करतायत. आकुटप्याचा चेंडू यावेळेस पूल केलेला आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. इथे ही प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. दूध आपण बघतो फक्त आणि फक्त शर्करे बिना पिणं याची वेगळी चवी असते आणि या दुधामध्ये जर आपण साखर टाकली तर त्याची चवी अधिक चांगली बनते. त्याला दुग्ध शर्करा योग असं आपण म्हणत असतो. आणि त्याच पद्धतीने एखादा फलंदाज ज्यावेळेस फलंदाजी करत असतो, फटका चांगला खेळतो, त्याला बरोबर त्या फटक्याच्या बरोबर त्याला जर चांगल्या प्लेसमेंटची जोड देता आली तर तो सुद्धा दुग्ध शर्करा योग ठरत असतो. आणि त्याचमुळे ही प्लेसमेंट अत्यंत चांगली राहिलेली आहे. फलंदाजाची चौकार मिळाला. 18 धावा आणखी हवेत सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढे ठेवलेला चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. फुल लेंथ यावेळेस वापरलेली आहे. या अगोदरचे जास्तीत जास्त चेंडू लेंथ बॉल इथे केले गेलेले होते गोलंदाज मयूर शेळके यांच्या वतीने. 2 षटकं संपतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. दुसऱ्या षटकांच्या अंत एकूण धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 28. याचा अर्थ याही षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. यानंतर 9.00 धावांची सरासरी राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी आणि 18 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. तालुक्यातील क्रिकेटवर आपण बोलत होतो. मुरबाड तालुक्याचं क्रिकेट अलीकडे समृद्ध बनत चाललेलं आहे. आणखी अनेक मोठे मोठे आयोजक या क्रिकेटला चांगलं खतपाणी घालत आहेत. आयोजनाचं
जिकडे जिकडे शक्य आहे तिकडे मोठमोठी वेगवेगळ्या पद्धतीची बक्षीस इथे दिली जात आहेत. व्यक्तिगत स्वरूपातील बक्षिसांचीही संख्या वाढलेली आहे, त्याचबरोबर त्यांचं स्वरूप बदललेलं आहे. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील एक गावातील लीग संदर्भात खरं तर मला विषय छेडायचा आहे. अलीकडे गेली 3-4 वर्ष ज्यांची प्रीमियर लीग होत असलेली आपण बघतो, अर्थात मालियट प्रीमियर लीग. शरदजी पवार साहेब की जे MGCA चे अध्यक्ष आहेत त्यांच्या गावातील ही लीग अलीकडे या वर्षातील लीगचं आयोजन अत्यंत दिमागदार पद्धतीने होणार आहे. कारण गावातील लीग असेल तरी 51,000चं पहिलं पारितोषिक तिकडे ठेवलं गेलेलं आहे. दुसऱ्या पारितोषिकामध्ये 33,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं पारितोषिक 25,000चं आहे. त्याचमुळे अलीकडे मालियट प्रीमियर लीगचं हे पर्व अत्यंत दिमागदार पद्धतीने तिकडे साजरं केले जाईल. सगळ्यांना विनंती असेल याही स्पर्धेशी आपण सगळेजण जोडलेले राहा. शरदजी पवार साहेब MGCA चे अध्यक्ष यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. इथे काय झालं होतं, अत्यंत द्रुत वेगाने बुलेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षकाच्या वतीने. क्षेत्ररक्षण करत असताना ज्यावेळेस तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण दाखवता, क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी बजावता, त्यानंतर चेंडू अडवल्यानंतर तुम्हाला योग्य एंड तिकडे हेरता आला पाहिजे. फेकी करत असताना नेमकी नॉन स्ट्रायकिंग एंडला द्यायची आहे की स्ट्रायकिंग एंडला द्यायची हे तुम्हाला फार लवकर ठरवावं लागतं. 11 चेंडू 16 धावा. पायांमध्ये ठेवलेला चेंडू लॉफ्टेड फ्लिकचा फटका आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. इथे आणखी एकदा प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. प्लेसमेंट किती उत्तम राहिलेली आहे फलंदाज गणेश विषय यांची. आपण बघतो की क्षेत्ररक्षक जिकडे उभे आहेत अगदी बरोबर त्यांच्यामध्ये चेंडू प्लेस करतात. क्रिकेटमध्ये तसेही प्लेसमेंटला फार मोठं महत्व आहे. 10 चेंडू 14 धावा असं समीकरण. या अगोदर खरं तर आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 2 सामने अनुभवले. इथे मैदानाच्या आतमध्ये सामना खेळत असताना जय बजरंग वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर धडाकेबाज वडवली सुद्धा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचमुळे आता मला असं वाटतं अर्ध वडवली गाव इकडे या क्रीडा नगरीमध्ये आलेलं आहे. उमेशजी लिहे सरांचंही आगमन झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्याचबरोबर योगेशजी अधिकारी यांचंही या स्पर्धेमध्ये सरच स्वागत आहे. इतरही काही मान्यवर या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी शेळके यांचंही या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. पुढे सरसवले चेंडूच्या पिच पर्यंत येत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अयशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडू इथे फेकण्यामध्ये यश मिळतं यावेळेस गोलंदाज महेशला. लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहिले होते सुरुवातीचे, त्यामध्ये 2-2च्या पद्धतीने धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. इक्वेशन बदलतं. 8 चेंडू 14 धावा. हे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू आणि त्यावर क्रॅकिंग ऑनडाऊनचा फटका. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. या गोलंदाजाने ज्या पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे इथे या सामन्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा जीव ओतला गेलेला आहे. तसंही क्रिकेट अनिश्चिततेचं भांडार आहे. क्रिकेट म्हटलं की त्याच्या गर्भामध्ये इतकी अनिश्चितता आहे, ती कधी बाहेर येईल आणि तुमचे अंदाज फेल ठरवेल हे सांगता येत नाही. 7 चेंडू 13 धावा. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, फलंदाजासाठी सुद्धा आणि गोलंदाजासाठी सुद्धा. 7 मध्ये 13. खोलवर टप्प्याचा चेंडू आणखी एकदा फलंदाजाला शांत ठेवलेले. क्षेत्ररक्षक यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण करत असताना खाली बसले होते क्षेत्ररक्षक अजिंक्य, त्याचमुळे फेकीवर इथे नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि याचा खरं तर इथे याचा वापर करत असताना फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. याचमुळे 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे. 35 वर एकूण बनवायचे 46. याचा अर्थ 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 6 मध्ये 11 त्यांना बनवायचे आहेत. स्पर्धेचा पहिला दिवस आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. बिग बॅश कोरावळेकर धमाका अशा पद्धतीने या स्पर्धेचं नामकरण केले गेलेले आहे. सुरुवातीला या स्पर्धेचे ज्यावेळेस फॉर्म खरं तर आपल्या निदर्शनास आले होते तुळशीदाजी यांच्या वतीने, त्यावेळेस थोडं वेगळं फॉर्मॅट होतं. ओपन ग्रामीण मधूनही अनेक खरं तर संघांना इथे या स्पर्धेमध्ये सम्मिलित करायचं होतं, परंतु पुढे जात असताना काही अडचणी त्यामध्ये निर्माण झाल्या आणि म्हणून ही स्पर्धा मग पुढे जाऊन मुरबाड ग्रामीण क्रिकेटशीच खरं तर संलग्न बनली. अदरवाईज मुरबाडच्या व्यतिरिक्त शहापूर, बदलापूर, भिवंडी अशा अनेक ठिकाणावरून पनवेलवरून संघ इकडे आलेले आपल्याला पाहायला मिळाले असते. हरकत नाही, अत्यंत चांगलं नियोजन आपण खरं तर इकडे बघत आहात. आता ज्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठाकडे झालेले आहे ते जिजाऊ संघटना शिवळेचे अध्यक्ष वैभवजी सुखदेव इसामे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी
आकर्षक करंडक इथे देऊ केलं गेलेलं आहे. त्यामुळे तुमच्या सहकार्यासाठी आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही ऋण व्यक्त करतो. अशा सहकार्याची अपेक्षा आहे. मुख्य व्यासपीठाकडे आपण जर नजर टाकली तर एकाच बडकर एक अशा पद्धतीचे अनेक मान्यवर इथे स्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये रोहन आहेत, त्याचबरोबर जगदीश आम्हाला पाहायला मिळतात, अमोल आहे, त्याचबरोबर इतरही त्यांचे संघ सहकारी गौरव आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर दिनेश आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक करत असतात त्यावेळेस या अडचणी येतात. आपण आपल्या टेनक्रिकच्या वतीने ऍक्शन रिप्ले बघूया. बघा, चेंडू पर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या चेसच्या लेवलला ज्यावेळेस जेल असतो त्यावेळेस तो तुम्हाला घेता आलाच पाहिजे. ज्या स्तरावरचं क्रिकेट अलीकडे तुम्ही खेळता तो स्तर बदललेला आहे. पूर्वीचं क्रिकेट ज्यामध्ये क्षेत्ररक्षणाला तितकं फार मोठं महत्व नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये अमूलाग्र बदल होत असलेला आपण बघत आहात. फुलटॉस चेंडू यावेळेस आणखी एकदा झेल घेण्याची संधी आहे का? क्षेत्ररक्षक उंच उडी घेत असताना खरं तर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू त्याहीपेक्षा अधिक वेगाने आणि उंचीने निघून गेला डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. या समीकरणाला उद्ध्वस्त करणारा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत काळूराम विषय आणि त्यांनी योग्य क्षणाला दाखवलेला आहे षटकार. 4 चेंडू आणि 4 धाबाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बघा, तुम्ही ज्यावेळेस निर्धारित 4 षटकांमध्ये 40, 41, 42 टार्गेट देत असतात त्यावेळेस खरं तर आगतिकता अशी असते गोलंदाजांची की गोलंदाजाला बचावात्मक गोलंदाजी करावी लागते. तो अटॅकिंग गोलंदाजी करू शकत नाही आणि या अशा इक्वेशनमध्ये 1, 2, 3 मोठे फटके आले तरी इक्वेशन हे कोलॅप्स होत असतं. 4 चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अलीकडे चेतन स्मृती चषकामध्ये 6 मध्ये 5 वाचलेले आपण पाहिलेले आहेत आणि तो कारनामा केला होता प्रवीण भोईर अर्थात धानिवलीच्या पांड्याने. क्षेत्ररक्षक थोडी गफलत करतोय, याचमुळे ही परवानगी मिळते फलंदाजांना अतिरिक्त धावा बनवण्याची आणि ती परवानगी स्वीकारली गेलेली आहे. 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 3 मध्ये 2 वाचवायचे. चांगली गोलंदाजी, तीक्ष्ण मारा करावा लागेल, फलंदाजाला थांबवावं लागेल. अत्यंत चांगला फटका इनसाइड आउटचा, कव्हर्स आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि याचबरोबर सलामीसाठी आलेल्या फलंदाजाने अभेद्य भागीदारी इथे आपल्याला दाखवली आणि याचबरोबर हा सामना दिमागदार पद्धतीने जिंकण्यामध्ये यश मिळत आहे पराग वॉरियर्स भालुक संघाला. अलीकडच्या वर्षातील भालुक संघाची ही फलंदाजी अत्यंत दिमागदार पद्धतीने खरं तर आपण आतापर्यंत पाहिलेली आहे आणि याही स्पर्धेमध्ये ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे दमदार पद्धतीने, तो म्हणजेच पराग वॉरियर्स भालुकने. भालुक संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गेला तो म्हणजेच जय बजरंग वडवली ब संघाच्या वतीने. चांगलं क्रिकेट त्यांच्याही वतीने आपण पाहिलं. फलंदाजी चांगली झाली होती. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेण्यामध्ये ते यशस्वी ठरले होते. पहिल्या सत्राचा विचार केला तर प्रतीकने बनवल्या 16 धावा, त्याचबरोबर वैभवच्या 13 धावा, त्याचबरोबर भास्करने 8 आणि अमोलने 45 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. गोलंदाजीचा विचार केला तर केतनने 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले. गणेश विषयला 1 सफलता मिळाली. जगदीशने 1 गडी बाद केला. त्याचबरोबर काळूरामने 17 धावा खर्च केल्या. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना काळूराम विषय 29 आणि गणेशने बनवलेले आहेत 15. त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर एकाही गोलंदाजाला एकही सफलता तिकडे मिळाली नाही. महेश शेळकेने 7 धावा निश्चितच खर्च केल्या होत्या, परंतु एकही